आपण पाहत आहात BCCN न्यूज। शासकीय हमीभाव केंद्र बंद केल्याने शेतकरी आक्रमक। संतप्त मका उत्पादक शेतकऱ्यांनी मलकापूर तहसील कार्यालयावर काढला मोर्चा। बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मर्यादा संपल्याचे सांगत शासकीय हमीभाव केंद्रावर तूर आणि मक्याची खरेदी बंद करण्यात आली आहे। परिणामी आता मका व तूर उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज 26 फेब्रुवारीला मलकापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय। मलकापूर येथील शासकीय हमीभाव केंद्रावर 2500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती। त्यातील केवळ 600 शेतकऱ्यांकडूनच मका खरेदी करण्यात आलेली आहे आणि 27 जानेवारीपासून उद्दिष्ट संपल्याचं सांगत केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली आहे। अजूनही 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची मका खरेदी शिल्लक आहे। खुल्या बाजारात मका प्रति क्विंटल 1200 रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे। त्यामुळे हे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून 40,000 क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। येत्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। दरम्यान यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, अन्यथा किडण्या विकत घ्या, असे फलकही झळकावण्यात आले। पहिले तर मी या सरकारचा जाहीर निषेध करतो। जे सरकार म्हणते का बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जर भाव कमी असेल तर हमी भावाने विक्री करा, नुसतं असं म्हणून विक्री इकडे होत नाही। इथं 30 दिवस झाले, नोव्हेंबरपासून आम्ही मक्का तयार केलेला आहे बरसाती। आज तो फेब्रुवारी संपण्यात आला, आम्ही तो मक्का सांभाळतोय। 30 दिवस झाले तिथं हमीभाव सेंटरवरती ट्रॅक्टर घेऊन उभे आहे, तिथं खायची व्यवस्था नाही, प्यायची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। आमच्या नोंदणी करून 4 महिने झालेले आहे, अजून पण मक्का खरेदीची 30 दिवस झाले, लिमिट संपली आहे। व शेतकरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज मलकापूर तहसील कार्यालय येथे आम्ही मक्याची ट्रॉली आणलेली आहे। साहेब, हा मका कॅप्सूल मका आहे, या मक्याले माउचर नाही। या मक्याचं माउचर जे सरकारले पाहिजे त्याच प्रमाणात या मक्याचं माउचर आहे। मका सरकारनं हमीभाव ठरवला 2400, मग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। तुमचाच हमीभाव तुम्हीच हमीभाव ठरवता आणि 200 शेतकरी घेतले फक्त। एका सेंटरवर हजार लाखो शेतकऱ्याच्या नोंदी आहे, मग बाकीच्या शेतकऱ्याचा मका घेईन कोण? आज हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या घरात आहे।